Good morning, everyone. Today we start with chapter number 3, unit number 3, that is classification and clustering. So, in the business intelligence, have to classify our data in different categories to evaluate that data and to solve the problem. So, first of all, we have to know what is in by classification problems. So, what is in by classification and what are the components of classification problems? The classification म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन प्रॉब्लेम म्हणजे काय हे आपल्याला बघायला पाहिजे. तर क्लासिफिकेशन करत असताना बिझनेस इंटेलिजन्स तुम्ही जेव्हा वापरता बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही काय करता डिसिजन घेत असता तर तुमच्याकडे जो काही डेटा आहे तो डेटा तुम्हाला वेगळ्या गोष्टीमध्ये कॅटेगराईज करावं लागतं किंवा क्लासिफाईड करावं लागतं. ते कंपोनंट्स कुठले आहेत आणि करत असताना काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायच्या. The classification problem are supervised learning methods. It is used to predict the target attribute. कशासाठी टार्गेटचे ॲट्रिब्यूट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो क्लासिफिकेशन करतो. प्रॉब्लेमचं काय करतो आपण क्लासिफिकेशन करत असतो. क्लासिफिकेशन ॲप्लिकेशन इन्क्लूड्स इमेज अँड पॅटर्न रिकग्नायझेशन, मेडिकल डायग्नोसिस, लोन अप्रुव्हल, डिटेक्टिंग फॉल्ट्स अँड इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स. क्लासिफिकेशन ॲप्लिकेशनमध्ये काय काय इन्क्लूड असतात तर इमेजेस, पॅटर्न वेगवेगळ्या पॅटर्नचे रिकग्नायझेशन, मेडिकल डायग्नोसिस, लोन अप्रुव्हल. ठीक आहे, लोन अप्रुव्हलमध्ये होम लोन आपण काय करतो, होम लोन, कार लोन, ठीक आहे, पर्सनल लोन असं कॅटेगराईज करतो. डिटेक्टिंग फॉल्ट्स, कुठल्या कुठल्या पद्धतीचे फॉल्ट्स आहेत, ठीक आहे, सपोज आता एरर आहे तर टेक्निकल एरर आहे का लॉजिकल एरर आपण क्लासिफिकेशन करतो, बरोबर. त्यानंतर आपण काय करतो इंडस्ट्री ॲप्लिकेशनसाठी सुद्धा आपण काय करतो वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा आपण क्लासिफिकेशन करत असतो. Then estimating and predicting are viewed as a type of classification. Consider we have a data set n. आपण कन्सिडर करू n नंबर्स आपल्याकडे काय नावाचे डेटा सेट आहे. इट हॅज x ऑब्झर्वेशन अँड y एक्सप्लेनेटरी ॲट्रिब्यूट्स. x ऑब्झर्वेशन्स आहेत आणि y त्याचे काय एक्सप्लेनेटरी ॲट्रिब्यूट्स आहेत अँड द कॅटेगरियल टार्गेट्स ॲट्रिब्यूट आणि कॅटेगरी टार्गेट ॲट्रिब्यूट्स एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. द एक्सप्लेनेटरी attributes are trimmed as a predictive variables. The target attributes is named as a class or label. Target attribute आपण काय म्हणतो क्लास किंवा लेबल म्हणतो. Observations are called as examples or instance. Observation आपण काय म्हणणार आहे एक्झाम्पल्स किंवा इन्स्टंट म्हणणार आहे आपण, ठीक आहे. Then after that the explanatory attributes are treated as a predictive variables and the target attributes named as a classes or labels. Observations are called as examples or instance. The purpose of classification model is to recognize the recurring relationship between the predicted and explanatory variables. It is describes the example belonging to the same class. The purpose of classification model is recognize recurring relationship between the predicted and explanatory variables. It describes the example belonging to the same class.
These relationships are interpreted into classification rule. It is used to predict the class of the three component of classification problem, that is generators of the observation and supervisor of the target class and the classification algorithm. तीन वेगळ्या ह्याच्यामध्ये किती कॅटेगराइज केलेलं आहे, जनरेटर ऑब्झर्वेशन, ओके, देन सुपरवायझर ऑफ टार्गेट क्लास अँड क्लासिफिकेशन अल्गोरिदम दिले बघा. कंपोनंट्स ऑफ क्लासिफिकेशन प्रॉब्लेम, दॅट इज जनरेटर कोणी कुठून डेटा जनरेट झालेला आहे, ते सुपरविजन कोण करतो, त्याचा अल्गोरिदम कोणता आहे. मग जनरेटर म्हणजे काय बघा. The role of generator is to take out random vectors m of example limiting to an unknown probability distribution, that is pm. ठीक आहे, काय जर म्हटलं त्याला आपण pm म्हटलेलं आहे. ठीक आहे. सुपरवायझर म्हणजे काय, तर सुपरवायझर रूल्स supervisor returns for each vector m of examples the value of the target class according to the conditional distribution is known. It is known. It is not known. Algorithm classification algorithm is called as a classifier, which choose a function which helps to minimize the loss function. Then phases of classification mode. There are three main phases of classification modes are as follows. The first phase is that the training phase, second is test phase and prediction phase. The training phase मध्ये काय होतं, आपण ट्रेनिंग दिलं जातं. The classification algorithm is applied to a subset of n which is called as training set. म्हणजे आपण काय केलंय, एक क्लासिफिकेशन अल्गोरिदम अप्लाय केलेला आहे आणि आपण काय केलं, सबसेट तयार केलं एन नावाचं. काय केलं आपण, एन नावाचं काय केलं, सबसेट तयार केलेलं आहे आणि त्याला आपण काय म्हणणार, ट्रेनिंग सेट म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार, ट्रेनिंग सेट. टू डिलिव्हर द क्लासिफिकेशन, to deliver the classification rule, it allows the corresponding target class z to be involved to each observation m. Then test phase is that the rule are generated during the training phase. It is used to classify the observations of n. It is not included in the training set, for which the target class value is already known. The training set and test set should be different. Training set वेगळा असणार, टेस्ट सेट काय असणार, दोन्ही वेगळं असणार आहे. तर ट्रेनिंग सेटचं टार्गेट ऑलरेडी फिक्स ठरलेलं असणार आहे, परंतु टेस्टिंग सेटचं ठरलेलं नसणार आहे. प्रोडिक्शन फेजमध्ये काय होणार बघा. प्रोडिक्शन इज द अचीव्ड बाय द अप्लाइंग द रूल्स जनरेटेड ड्युरिंग द ट्रेनिंग फेज टू द explanatory variables that describe the new instance. So these all are classification of models of phases. Then after that, taxonomy of classification model. What are the main components of classification models are heuristic model, separation model, regression model आणि probabilistic model. Heuristic models मध्ये काय बघा, it includes the nearest neighbor method. हे काय करणार आहे, शेजारचे जे नियरेस्ट जे मेथड असणार आहे ते मेथड काय इन्क्लूड करणार आहे. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्शन ऑफ डिस्टन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन अँड क्लासिफिकेशन ट्रीज. इज कन्सेप्शन डिस्टन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन्स अँड क्लासिफिकेशन ट्रीज, त्याच्यापासून काय केलं असणार, तयार असलेलं असणार आहे. द डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन अँड क्लासिफिकेशन ट्री इज यूज टू डिवाइड द कॉन्कर स्कीम्स टू ड्राइव ग्रुप्स ऑफ ऑब्झर्वेशन्स दॅट आर ॲज अ homogeneous as possible with respect to the target class. In separation model, the classification models which belongs to the separation model category differ from each other with respect to the types of separation recognition, loss, and functions. The most popular separation techniques include the analysis, preceptor methods, neural networks, and support vector machines. Some variants of classification trees can also placed in the categories. Then recognition model, it is production of continuous target variable. It considers the functional form of the conditional probabilistics which corresponds to the assignment of the target class by the supervisor. The probabilistic method is, in probabilistic method, hypothesis is formulated regarding to the observation given the target class known as the classes condition probabilistic. म्हणजे हायपोथेसिस म्हणजे तुम्ही एखादं कन्सिडरेशन करता, त्या कन्सिडरेशन वर तुम्ही काय करत असता, ते प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल्स यूज करून तुम्ही काय प्रिडिक्शन करत असता. सबसिक्वेंटली युजिंग द बायस theorems and a probabilistic of the target class assigned by the supervisor. Then इव्हॅल्युएशन क्लासिफिकेशन मॉडेल म्हणजे काय बघा, इव्हॅल्युएशन कसं करतो आपण, मग त्याचे क्लासिफिकेशन मॉडेल्स कुठले कुठले. तर इव्हॅल्युएशन क्लासिफिकेशन मॉडेल्स आर ॲक्युरसी, स्पीड, स्केलेबिलिटी अँड इंटरप्रिटेबिलिटी. तुमचं काय असलं पाहिजे, डेटा जो आहे तर ॲक्युरेट असला पाहिजे, त्याचं स्पीड असलं पाहिजे,
स्केलेबिलिटी असली पाहिजे त्याच्याकडे, इंटरप्रोटेबिलिटी असली पाहिजे. मग ते कसं होणार आहे बघा. ॲक्युरेसीमध्ये काय द ॲक्युरेसी ऑफ मॉडेल इज अ फोरकास्ट द टार्गेट क्लास फॉर द फ्युचर ऑब्झर्वेशन. म्हणून ॲक्युरेसीमुळे काय होतं की आपल्या फ्युचर ऑब्झर्वेशनसाठी त्याचा उपयोग होतो. बेस्ड ऑन द ॲक्युरेसी व्हॅल्यू इट इज पॉसिबल टू कम्पेअर डिफरंट मॉडेल्स in order to select the classifier. Then speed, the classification method categorized by the computation type. It is applied to similar size of training set obtained from the large number of observation by selecting the random sampling. ठीक आहे. क्लासिफिकेशन मेथड कॅटेगरी बाय द कम्प्युटिंग टाइम. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार, त्याचं काय असणार, स्पीड असणार, त्याच्यावरती काय असणार, तुमचा स्पीड असणार आहे. ते क्लासिफिकेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे, त्यासाठी काय असणार आहे, कम्प्युटेशन टाइम असणार आहे. It is applied to small size training set obtained from the large number of observation by selecting of random samplings. A classification method is strong if the classification rules generated and corresponding accuracy do not vary significantly as choose of the training set is expected to the handled data set. Okay. Scalability, it is ability to classify and learn from the large set. So these are the some categories. So now we are going to stop. The next lecture will be continued as early as possible.